नमस्कार मित्रांनो. 8व्या वेतन आयोगाबाबत देशभरातील लाखो पेन्शनधारकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषतः शिपाई पदावरून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगानंतर पेन्शन किती वाढू शकते याकडे सर्वांचं लक्ष लागले. सध्या शिपाई पदाच्या अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांची किमान बेसिक पेन्शन 9,000 रुपये आहे. जर 8व्या वेतन आयोगामध्ये 2 बिंदू 1.5 फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर 9,000 रुपयांची बेसिक पेन्शन वाढून सुमारे 19,350 रुपये होऊ शकते. त्याचप्रमाणे 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास हीच पेन्शन अंदाजे 23,130 रुपयांपर्यंत जाऊ शकते. तर सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या 2.86 फिटमेंट फॅक्टरनुसार 9,000 रुपयांची बेसिक पेन्शन सुमारे 25,740 रुपये होऊ शकते. यापेक्षाही मोठी वाढ काही कर्मचारी संघटनांच्या मागणीनुसार शक्य आहे, कारण त्यांनी 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. जर हा फॅक्टर मंजूर झाला तर 9,000 रुपयांची बेसिक पेन्शन थेट 34,470 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. मात्र येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. हे सर्व आकडे विविध फिटमेंट फॅक्टरच्या आधारे काढलेले अंदाज आहेत. 8व्या वेतन आयोगाचा अंतिम अहवाल आणि केंद्र सरकारची अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतरच पेन्शनची निश्चित रक्कम स्पष्ट होणार आहे. तरीही 8वा वेतन आयोग लागू झाल्यास शिपाई पदाच्या पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशाच सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.